शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची तारीख जाहीर झालेली आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची निवडणूक जी आहे त्याची तारीख आयोगाने जारी केलेली आहे। वेळापत्रकानुसार 10 जूनला शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांचे मतदान प्रस्तावित आहे। शाळांना 15 जून पर्यंत असलेल्या सुट्ट्यांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। बोगस मतदार नोंदणीच्या संदर्भात ही कारवाई करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आलेली आहे। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची एक पत्राद्वारे त्यांनी मागणी केलेली आहे। वेळापत्रकानुसार 10 जूनला निवडणुकीचं मतदान प्रस्तावित आहे, पण सुट्ट्यांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे पत्र जे आहे ते शिक्षक परिषदेने लिहिलेलं आहे आणि या निवडणुकीच्या तारखा संदर्भात जे आहे ती विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने। मुंबईतले शिक्षक हे परगावी जातात, परराज्यात जातात। उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात अशा अन्य राज्यामध्ये शिक्षक जात असतात। तसेच महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातही अनेक शिक्षक जात असतात। त्यामुळे 14-15 जून नंतरच ते मुंबईमध्ये येतात। त्यामुळे मतदानाची तारीख पुढे ढकलावी। तसेच जे उमेदवार आहेत त्यांना 15 तारखेनंतर शिक्षकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी थोडासा अवधी मिळाला पाहिजे। त्यामुळे ही निवडणूक किमान 1-1.5 महिना तरी पुढे ढकलावी। तसेच बोगस मतदार काही लोकांनी नोंदवल्याचं समोर आलेलं आहे। त्या संदर्भामध्ये 2 वेळा पत्र देऊ नये। निवडणूक आयोगाने 2-2.5 महिन्याचा कालावधी उलटला तरी त्याची कुठलीही दखल घेतलेली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।